तुमचं मागं लाईट दिसते ना, हे पूर्ण या ठिकाणी नदीच्या कडेचं हे नियोजन आहे. अतिशय मायक्रो लेवलला नियोजन केलेलं आहे. 24 किलोमीटरचं एका साईडला आणि 24 किलोमीटर एका साईडला असा घाट केलेला आहे. म्हणजे जवळपास 48 ते 50 किलोमीटर लांब नदीच्या कडेला घाट असा डेव्हलप केला आहे. हे जे दिसतात मागे स्टीलचे रस्ते आहेत बघा. या साईडला हे टेंट आहे तिथं बाजूला, आणि समोर बघा नदीत जिकडे दिसतात तिकडं लाईटच लाईट दिसतात. 50 किलोमीटरचं दोन्ही साईडचं मिळून अतिशय मायक्रो लेवलला प्रत्येक गोष्टीचं पिण्याच्या पाण्यापासून त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट तुम्ही याला म्हणू शकता. त्या ठिकाणी येणारे जाणारे रस्ते, सिक्युरिटी, पाण्याची सोय, स्वच्छतागृहालयाची सोय, नदीमध्ये पाणी इतकं स्वच्छ आणि त्याच्यापाशी सिक्युरिटी इतकी सुंदर केलेली आहे. आता रात्रीचे किती वाजले तर 1:15 वाजलेली आहे आणि आमच्या आंघोळ झाल्या. अतिशय थंड पाणी, इतकं जबरदस्त. आज जाऊशी वाटत नव्हतं आज सुरुवातीला, पण गेल्यानंतर आता इतकं सुंदर वाटते. असं आनंदमय वातावरण झाल्यासारखं वाटते. या प्रयागराजच्या कुंभमेळ्याला तुम्ही सगळ्यांनी यायला पाहिजे, भेट द्यायला पाहिजे, इथं स्नान करायला पाहिजे असं म्हणजे तुम्हाला सगळं रिकमेंड करतो. सुरुवातीला पाण्यात जायची इच्छा होत नव्हती कारण इतकं थंड वातावरण आहे इथं. आणि मी सांगतो 2-4 डिग्रीलाच असत ते पाणी, 2 डिग्रीला. पण नंतर मात्र इतकं फ्रेश वाटलं, इतकं उत्साहपूर्ण वाटलं. आता आम्ही इथून दर्शन करून निघतोय. पण हा जो इथला जो नजारा आहे हा तुम्ही पण बघायला पाहिजे. 100% इथं भेट द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि खरोखर या कुंभमेळ्याचं नियोजन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येतं त्यांनी खूप छान केलेलं आहे. त्यांच्या सर्व टीमनी, इथल्या पोलीस प्रशासन, सर्व कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सर्व त्या ठिकाणी असलेले आखाडे, कुंभमेळ्यामधले आलेले सर्व साधू, सर्वांनी खूप जबरदस्त नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. इतकं म्हणजे ना तुमच्याने सांगू नाही शकत, इतकं भारी त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार केलेला आहे. पार्किंगपासून तर सगळ्या गोष्टी. आणि इतके लोक जास्त आले तर त्यांनी पण अपेक्षित केलेल्यापेक्षा जास्त संख्या या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या कुंभमेळ्याला आलेली आहे. त्याच्यामुळं या कुंभमेळ्याला तुम्ही नक्की या, बघा एकदा हा उत्सव. असा नयनरम्य सोहळा मला असं वाटत नाही आपल्या पुढच्या 10-20 पिढ्या आणि मागच्या 10-20 पिढ्यांनी कधी बघितला असेल. आणि परत कोणी बघेल का नाही हे पण सांगू नाही शकत, कारण हा दुर्मिळ योग 144 वर्षांनी आलेला आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की नक्कीच या प्रयागराजला या. गर्दी आहे, नक्कीच आहे, अंतर आहे, पण हे कधी बघायला भेटणार आहे. जगभरातून लोक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण मग आपल्या जवळ असताना नक्कीच त्याला भेट द्यायला पाहिजे. धन्यवाद.